नमस्कार. आपण कल्पना करूया एका अशा शहराची जिथे कोणताच पत्ता नाहीये, कोणताच नकाशा नाहीये आणि नियम तर अजिबातच नाहीत. म्हणजे पूर्ण अनागोंदी. प्रत्येक घरातली वस्तू दुसऱ्या घरात सापडतीये. हो, आणि एकाच माणसाची ओळखपत्र 10 वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि तीही वेगवेगळी. काही वर्षांपूर्वी आपलं डिजिटल जग खरंच असंच होतं. माहितीच्या या गोंधळातून, या अनागोंदीतून एक सुव्यवस्था निर्माण करण्याची गरज निर्माण झाली. बरोबर. कारण आपण सगळेच डेटा आणि माहिती हे शब्द खूप सहज वापरतो. हो, पण डेटाबेसच्या जगात त्या कच्च्या, विखुरलेल्या डेटाला अर्थपूर्ण म्हणजे वापरण्याजोग्या माहितीमध्ये बदलण्याची प्रक्रियाच सर्वस्व आहे. आणि आज आपण याच प्रक्रियेचा गाभा उलगडणार आहोत. आज आपण बोलणार आहोत आपल्या डिजिटल जगाच्या पायाबद्दल, म्हणजेच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम किंवा DBMS बद्दल. आपल्यासमोर जी माहिती आहे त्यातून आपण हेच समजून घेणार आहोत की या प्रणालीने माहितीच्या महासागराला एका शिस्तबद्ध शहरात कसं बदललं. आणि ह्या शहराचे ते अदृश्य नियम काय आहेत जे आपलं आयुष्य इतकं सोपं करतात. आणि हे नियम समजून घेणं गरजेचं आहे, कारण कळत नकळत आपण सगळेच या शहराचे नागरिक आहोत. मग ते बँकेचं ॲप वापरताना असो किंवा रेल्वेचं तिकीट बुक करताना. अगदी. चला मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. डेटा आणि माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन, ह्या दोन शब्दांमध्ये नेमका फरक काय आहे? हा फरक खूप महत्वाचा आहे. डेटा म्हणजे माहितीचा एक छोटा कच्चा भाग, म्हणजे रॉ फॅक्ट. उदाहरणार्थ विद्यार्थ्याचं नाव किंवा त्याला मिळालेले गुण. अच्छा, म्हणजे फक्त अमित किंवा फक्त 75 याचा स्वतःचा असा काही अर्थ नाही. बरोबर. आणि माहिती म्हणजे प्रक्रिया केलेला डेटा, म्हणजे प्रोसेस्ड डेटा. जसं की विद्यार्थ्याचं रिपोर्ट कार्ड, ज्यात नाव, गुण, टक्केवारी सगळं व्यवस्थित मांडलेलं असतं. म्हणजे डेटा हा बुद्धिमत्तेचा पहिला स्तर आहे आणि माहिती हा दुसरा. अगदी. व्यवसायासाठी केवळ डेटा नाही, तर त्यातून मिळणारी माहिती जास्त महत्वाची असते. ठीक आहे, आता आपल्याकडे भरपूर डेटा आहे. जसं लायब्ररीत हजारो पुस्तकं असतात तसा. मग या डेटाला व्यवस्थित ठेवायचं कसं? इथेच डेटाबेसची संकल्पना येते, बरोबर? हो. डेटाबेस म्हणजे डेटाचा एक संघटित संग्रह, म्हणजे एक ऑर्गनाइज्ड कलेक्शन, जिथे माहिती सहजपणे ॲक्सेस आणि व्यवस्थापित करता येते. म्हणजे टेबल, रो आणि कॉलममध्ये मांडलेली माहिती. आणि ह्या डेटाबेस रूपी लायब्ररीला सांभाळणाऱ्या लायब्रेरियनला आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम किंवा DBMS म्हणू शकतो. छान उपमा आहे. DBMS हे एक सॉफ्टवेअर आहे जे डेटाबेस तयार करणे, सांभाळणे, तो सुरक्षित ठेवणे आणि वापरकर्त्यांना डेटा ॲक्सेस करण्याची परवानगी देणे ही सगळी कामं करतं. MySQL, Oracle, MongoDB ही सगळी त्याचीच उदाहरणे आहेत. हो. आणि डेटावर ऑपरेशन्स करण्यासाठी SQL म्हणजे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज वापरली जाते. पण एक प्रश्न आहे, म्हणजे जुन्या फाईल सिस्टमपेक्षा DBMS वापरण्याचे नेमके फायदे काय आहेत? हे आपलं आयुष्य सोपं कसं बनवतं? खूप चांगला मुद्दा आहे. फाईल सिस्टममध्ये 2-3 मोठ्या समस्या होत्या. पहिली होती डेटा रिडंडन्सी, म्हणजे अनावश्यक पुनरावृत्ती. म्हणजे एकाच व्यक्तीचा पत्ता कंपनीच्या अकाउंट्स विभागात पण आहे, HR विभागात पण आहे आणि सेल्स विभागात पण आहे, वेगवेगळ्या फाईल्समध्ये सेव्ह केलेलं. अगदी. आणि यामुळे दुसरी जास्त गंभीर समस्या निर्माण व्हायची, ती म्हणजे डेटा इनकन्सिस्टन्सी. अच्छा. समजा त्या व्यक्तीने पत्ता बदलला आणि फक्त HR विभागाने तो अपडेट केला. मग आता कंपनीकडे एकाच व्यक्तीचे 2 वेगवेगळे पत्ते आहेत, कोणता बरोबर मानायचा? हा गोंधळ निर्णय घेण्यासाठी खूपच घातक ठरू शकतो. आणि तिसरी समस्या सुरक्षेची असणार, यात शंकाच नाही. बरोबर. कोणाला कोणती माहिती द्यायची आणि कोणापासून लपवायची यावर नियंत्रण ठेवणं जवळपास अशक्य होतं. DBMSने हे सगळं बदललं. त्याने एक केंद्रीय नियंत्रण प्रणाली आणली, ज्यामुळे डेटाचा उत्तम वापर होतो, तो शेअर करणं वेगवान होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षा आणि प्रायव्हसी. DBMS डेटासाठी एक मजबूत सुरक्षा प्रणाली पुरवते. जसं सोशल मीडियावर आपण फक्त आपलंच अकाउंट बघू शकतो, इतरांचं नाही. म्हणजे ॲक्सेस लेवल्स ठरवता येतात. आणि अजून एक फायदा म्हणजे बॅकअप आणि रिकव्हरी. म्हणजे सिस्टीम क्रॅश झाली तरी डेटा गमावण्याची भीती नसते. हो. आणि उत्तम निर्णय क्षमता तर आहेच, कारण जेव्हा डेटा सुव्यवस्थित आणि अचूक असतो तेव्हाच त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे चांगले निर्णय घेता येतात. हे सगळं ऐकायला खूप तांत्रिक वाटत असलं तरी आपण कळत न कळतपणे रोज डेटाबेस वापरत असतो. हो ना. बँकिंग हे सर्वात मोठं उदाहरण आहे. कोट्यवधी ग्राहकांची माहिती, त्यांचे व्यवहार, कर्ज, क्रेडिट कार्ड तपशील हे सगळं सांभाळण्यासाठी DBMS लागतो. आणि रेल्वे आणि एअरलाईन आरक्षण प्रणाली, प्रवाशांची माहिती, तिकीट बुकिंग, वेळापत्रक. सोशल मीडिया तर आहेच. फेसबुक, इंस्टाग्रामवर कोट्यवधी वापरकर्त्यांचे प्रोफाईल, फोटो, व्हिडिओ, चॅट्स सगळं डेटाबेसमध्येच असतं. ई-कॉमर्स वेबसाईट्स म्हणजे Amazon, फ्लिपकार्ट. विद्यापीठे, टेलिकम्युनिकेशन, आरोग्यसेवा. थोडक्यात काय, जिथे जिथे मोठ्या प्रमाणात डेटा सांभाळण्याची गरज आहे तिथे तिथे डेटाबेस वापरला जातोच. ठीक आहे. आता जरा अजून खोलात जाऊया. DBMSला इतकं कार्यक्षम आणि विश्वासार्ह बनवणारी काही खास वैशिष्ट्ये आहेत. त्यातलं एक आहे ॲटॉमिसिटी. हो. आणि याचं एक उत्तम उदाहरण आपल्या वाचनात होतं. समजा सोनाला अर्चिताच्या खात्यात 10,000 रुपये ट्रान्सफर करायचे आहेत. तर ॲटॉमिसिटीमुळे काय होतं की हा व्यवहार एकतर 100% पूर्ण होईल, म्हणजे पैसे सोनाच्या खात्यातून जाऊन अर्चिताच्या खात्यात जमा होतील, किंवा 0% होईल, म्हणजे काही अडचण आली तर व्यवहार रद्द होऊन पैसे सोन्याच्या खात्यात परत येतील. अगदी. पैसे मध्येच अडकणार नाहीत. याला ऑल ऑर नथिंग नियम म्हणतात. आणि ॲटॉमिसिटी हा ॲसिड गुणधर्मांपैकी एक आहे.
बरोबर. हो, ॲसिड म्हणजे ए ॲटॉमिसिटी, सी कन्सिस्टन्सी, आय आयसोलेशन आणि डी ड्युरॅबिलिटी हे 4 स्तंभ आहेत ज्यावर डेटाबेसची विश्वासार्हता उभी आहे. यातलं सी म्हणजे कन्सिस्टन्सी किंवा सुसंगतता. याचा अर्थ काय? याचा अर्थ डेटाबेस नेहमी एका वैध स्थितीतून दुसऱ्या वैध स्थितीत जातो. तो कधीही चुकीच्या किंवा अवैध अवस्थेत जात नाही. म्हणजे बँकेच्या नियमानुसार खात्यात 0 रुपयांपेक्षा कमी शिल्लक राहू शकत नाहीत, तर व्यवहारानंतरही हा नियम पाळला जाईल. अच्छा. आणि आय म्हणजे आयसोलेशन, विलगीकरण. ह्याबद्दल मला थोडं जास्त जाणून घ्यायचंय. म्हणजे एकाच वेळी लाखो लोक रेल्वेची तिकिटे बुक करतात. समजा 2 व्यक्ती एकाच सीटसाठी एकाच सेकंदाला प्रयत्न करत आहेत, मग तिथे गोंधळ कसा टाळला जातो? हाच आयसोलेशनचा चमत्कार आहे. जरी अनेक व्यवहार एकाच वेळी होत असले तरी DBMS त्यांना एकमेकांपासून पूर्णपणे वेगळं ठेवतं. प्रत्येक व्यवहाराला असं वाटतं की तो डेटाबेसवर एकटाच काम करत आहे. म्हणजे त्या 2 व्यक्तींपैकी एकाचा व्यवहार आधी पूर्ण होईल. आणि दुसऱ्याला सीट उपलब्ध नाही असा मेसेज दिसेल. दोन्ही व्यवहार एकमेकांत अडथळा आणणार नाहीत. जणू काही प्रत्येक व्यवहारासाठी एक स्वतंत्र अदृश्य रांग तयार केली जाते. आणि शेवटचा डी म्हणजे ड्युरॅबिलिटी. ड्युरॅबिलिटी म्हणजे टिकाऊपणा. एकदा का एखादा व्यवहार यशस्वी झाला की तो डेटाबेसमध्ये कायमस्वरूपी नोंदवला जातो. अगदी त्यानंतर लगेच सिस्टम क्रॅश झाली किंवा वीज गेली तरीही तो डेटा सुरक्षित राहतो. म्हणजे तुमची तिकीट बुकिंग कन्फर्म झाल्यावर ती माहिती पुसली जात नाही. वाह! हे 4ही गुणधर्म मिळून सुनिश्चित करतात की आपलं डिजिटल शहर मजबूत आणि विश्वासार्ह आहे. बरोबर. आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कन्करंट ॲक्सेस. म्हणजे एकाच वेळी अनेक वापरकर्ते कोणत्याही त्रुटीशिवाय डेटाबेस वापरू शकतात. हे नियम तर समजले, पण या शहराची रचना कशी असते? म्हणजे आपण जेव्हा मोबाईल ॲपवर क्लिक करतो तेव्हापासून ते प्रत्यक्ष डेटाबेसपर्यंत माहितीचा प्रवास कसा होतो? यासाठी जे आर्किटेक्चर वापरले जातात त्याबद्दल बोलूया. हो, याला आपण शहराच्या रचनेच्या वेगवेगळ्या पिढ्या म्हणू शकतो. 1 टियर म्हणजे एक लहान गाव जिथे क्लायंट, सर्व्हर आणि डेटाबेस सगळ्या एकाच मशीनवर आहे. हे शिकण्यासाठी ठीक आहे, पण प्रत्यक्ष वापरात नाही. नाही. त्यानंतर आलं 2 टियर आर्किटेक्चर, जे क्लायंट सर्व्हर मॉडेल आहे. यात ॲप्लिकेशन म्हणजे क्लायंट थेट डेटाबेसशी म्हणजे सर्व्हरशी संवाद साधतो. पण यात धोका आहे, बरोबर? जर प्रत्येकाला थेट गोदामात जायची परवानगी दिली तर गोंधळ होऊ शकतो. अगदी. म्हणूनच आजच्या काळातल्या मोठ्या वेबसाईट्स जसं की Amazon किंवा Netflix 3 टियर आर्किटेक्चर वापरतात. ही एक आधुनिक शहरासारखी रचना आहे. यात क्लायंट आणि सर्व्हर यांच्यामध्ये एक ॲप्लिकेशन सर्व्हरचा थर असतो. हो, याचं ते रेस्टॉरंटचं उदाहरण खूप छान आहे. कल्पना करा, तुम्ही म्हणजे क्लायंट रेस्टॉरंटमध्ये टेबलवर बसला आहात आणि तुम्हाला जेवण हवंय, जे स्वयंपाकघरात म्हणजे डेटाबेसमध्ये बनतं. तुम्ही स्वतः स्वयंपाकघरात जात नाही. तुम्ही तुमची ऑर्डर वेटरला देता. आणि तो वेटर म्हणजे ॲप्लिकेशन सर्व्हर. बरोबर. तो मधली सगळी गुंतागुंत सांभाळतो. तो स्वयंपाकघरात जातो, तुम्हाला काय हवंय ते सांगतो, ऑर्डर तयार झाल्यावर तुमच्यापर्यंत आणून देतो. आणि तो हेही सुनिश्चित करतो की तुम्ही फक्त मेन्यू कार्डवर असलेल्याच गोष्टी मागू शकाल. थेट स्वयंपाकघरात जाऊन गोंधळ घालणार नाही. अगदी अचूक. हा मधला थर म्हणजे ॲप्लिकेशन सर्व्हर सुरक्षा आणि व्यवस्थापन या दोन्ही पातळ्यांवर खूप महत्त्वाचा आहे. तो क्लायंटला डेटाबेसच्या थेट संपर्कापासून दूर ठेवतो. यामुळेच एकाच वेळी लाखो लोक Amazonवर खरेदी करू शकतात आणि तरीही सगळं सुरळीत चालतं. आणि भविष्यात रेस्टॉरंटमध्ये गर्दी वाढली तर फक्त जास्त वेटर नेमून काम भागतं. स्वयंपाकघर बदलण्याची गरज नसते. यालाच स्केलेबिलिटी म्हणतात. या रचनेसोबतच 3 स्कीमा आर्किटेक्चर नावाची एक संकल्पना पण आहे. ती डेटाकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन किंवा स्तर दाखवते. हो, आणि ही संकल्पना डेटा इंडिपेंडन्स साध्य करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. याला आपण शहराकडे पाहण्याचे 3 वेगवेगळे नकाशे म्हणू शकतो. अच्छा. पहिला आहे एक्सटर्नल लेव्हल. हा पर्यटकांचा नकाशा आहे. प्रत्येक वापरकर्त्याला फक्त त्याच्या कामाची ठिकाणंच दिसतात. जसं बँकेच्या ॲपमध्ये तुम्हाला फक्त तुमचं खातं दिसतं, इतरांची नाही. दुसरा स्तर आहे कॉन्सेप्च्युअल लेव्हल. हा असेल शहर नियोजकाचा नकाशा. अगदी. यात संपूर्ण शहराची रचना, सगळ्या इमारती, रस्ते आणि त्यांच्यातील संबंध दाखवलेले असतात. म्हणजे डेटाबेसमध्ये कोणती माहिती आहे आणि ती एकमेकांशी कशी जोडलेली आहे याची ही एकंदर ब्लूप्रिंट आहे. आणि तिसरा सर्वात खालचा स्तर तो आहे इंटर्नल लेव्हल. हा आहे इंजिनियरचा नकाशा. यात डेटा कम्प्युटरच्या हार्ड डिस्कवर प्रत्यक्षात कसा साठवला जातो म्हणजे फिजिकल स्टोरेज, ही सगळी तांत्रिक माहिती इथं असते. आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे डेटा इंडिपेंडन्स. म्हणजे इंजिनियर्सनी जमिनीखालच्या पाण्याच्या लाईन्स बदलल्या तरी वरच्या पर्यटकाच्या नकाशात काही फरक पडत नाही. उत्तम. याचमुळे डेव्हलपर्स डेटा साठवण्याची पद्धत बदलू शकतात आणि त्याचा वापरकर्त्याच्या ॲप्लिकेशनवर कोणताही परिणाम होत नाही. यामुळे सिस्टमला मेंटेन करणं आणि अपग्रेड करणं खूप सोपं होतं. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट झाली आहे. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम हे केवळ डेटा साठवण्याचं साधन नाही, तर ते आपल्या डिजिटल जीवनाला आकार देणारं, त्याला शिस्त लावणारं आणि सुरक्षित ठेवणारं एक अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली इंजन आहे. नक्कीच. आपण माहितीच्या गोंधळापासून सुरुवात करून त्यातून सुव्यवस्था आणणाऱ्या DBMSची गरज पाहिली. मग त्या व्यवस्थेला टिकवून ठेवणाऱ्या ॲसेटसारख्या संविधानाचा आणि 3 टियरसारख्या शहराच्या रचनेचा आढावा घेतला. आणि हे तंत्रज्ञान आता इतकं सर्वव्यापी झालं आहे की त्याशिवाय आपल्या आधुनिक जीवनाची कल्पना करणंही कठीण आहे. खरंय. आणि या चर्चेच्या शेवटी
ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आज आपण पाहिलं की आपलं आयुष्य, आपली ओळख, आपले व्यवहार या डिजिटल शहरांमध्ये म्हणजेच विविध कंपन्यांच्या डेटाबेस सर्व्हरवर साठवलेले आहेत. या पार्श्वभूमीवर एक प्रश्न मनात येतो की या शहरांमध्ये राहणारे आपण त्याचे नागरिक म्हणून आपल्या डेटाचे मालक आहोत का, की आपण या कंपन्यांनी बांधलेल्या शहरांमध्ये फक्त भाडेकरू आहोत, जिथे घराची मालकी आपल्याकडे नाही. डेटा ओनरशिप या संकल्पनेचा या युगात खरा अर्थ काय असू शकतो?